हाय निनाद. हाय. हॅलो. कॉमेडी करणं हे खायचं काम नाही. परफॉर्मन्स मधलं सगळ्यात अवघड पेपर, करेक्ट. हे सगळ्यात अवघडच पेपर मी देणार असं तू का ठरवलंस? त्याचं एकच कारण आहे की मजा येते. हो, तुला का लोकांना? नाही, लोकांना आता यायला लागली आहे. पहिले एक दोन परफॉर्मन्स मलाच येत होती. सो आवरावरीवरती मी माझ्या घरात नेहमी असं बघितलंय की एक गोष्ट अशी ठेवलेली असते, ती जर आई म्हणली की ठेवायचे तर करेक्ट वडिलांना ती टाकून द्यायची असते. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ओके, यांचं अरेंज मॅरेज आहे. जे काही आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे सध्याची, राजकीय म्हणा सामाजिक म्हणा, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? मला असं वाटतं की त्याच्याविषयी बोलत असतात. ओके, खरं तर ते कोणी इंस्टाग्रामवर टाकत नाही, एवढंच असू शकतं. अशी लोक असतात की जी दरवेळेला रॉंग वे येत असतात. तर एके दिवशी मी एका माणसाला पाहिलं, त्याला थांबवलं की म्हणलं, मित्रा, आज तुझी 17वी वेळ आहे जेव्हा मी तुला रॉंग वे येताना पाहिजे. तो म्हणला की 4च दिवस दे फक्त, 21व्या दिवशी जेव्हा मला सवय होईल तेव्हा वाटणारच नाही की हा रॉंग वे. मला असं वाटेल की मी सरळ चाललोय. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या एपिसोडमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आय एम सुपर एक्साइटेड अबाउट दिस एपिसोड. आय टेल यू वाय. की स्टँडअप कॉमेडी आपण असं म्हणतो की पु ल देशपांडे आपले पहिले स्टँडअप कॉमेडियन्स होते आणि त्याच्यानंतर कोणी झालेच नाही. थेट आत्ताच्या काळातले गेल्या 10 वर्षातच कॉमेडियन्स झालेले आहेत आणि त्या कॉमेडियन्स मध्ये क्लीन कॉमेडी करणारे ते खूप थोडे आहेत स्टँडअप कॉमेडियन्स. त्याच्यातला एक आत्ता माझ्या समोर बसलेला आहे, तो म्हणजे निनाद गोरे. मोठा शाणा आलाय तो, त्याला आपण वेलकम करूया. हाय निनाद. हाय. हॅलो. कसा आहेस? मी मस्त, फ्रेश, एकदम फ्रेश ना? फ्रेश. मग आता फ्रेश सेट. ओके, गुड. बरं निनाद, मला हा खूप प्रश्न पडतो की कॉमेडी करणं हे खायचं काम नाही. म्हणजे समोरच्याला हसवायचं तो, आणि त्यात जेव्हा क्राऊड असतो तेव्हा तो इतक्या विविध याच्यातून, बॅकग्राऊंड मधून, मूड मधून, कसा त्यांचा दिवस गेलाय माहिती नसतं, ह्या सगळ्यातून आलेले असतात आणि त्यांना हसवायचं असतं. सो हे परफॉर्मन्स मधलं सगळ्यात अवघड पेपर, करेक्ट, याला आपण म्हणू शकतो, कारण स्वतःच आपण वापरत असतो कंटेंट, त्याच्यामध्ये स्क्रिप्ट नसते आपल्याकडे. सो हे सगळ्यात अवघडच पेपर मी देणार असं तू का ठरवलंस? त्याचं एकच कारण आहे की मजा येते. हो, तुला का लोकांना? नाही, लोकांना आता यायला लागली आहे. पहिले एक दोन परफॉर्मन्स मलाच येत होती. पण बरोबर आहे, कारण कुठली तरी एक वेन्यू आपण बुक करतो, तिकीट विकतो आणि लोक कुठून कुठून येतात, ट्रॅफिक मधनं येतात मेन. आणि आता ओव्हरऑल आपली शहरं बघितली तर वेन्यूच्या शेजारी राहणारा माणूस पण ट्रॅफिक मधनच तिथे पोहोचतो. सो त्याला एकत्र आणणं, त्या सगळ्यांना एका प्लेन वरती आणणं, ह्याच्यासाठी मला असं वाटतं की पहिली 2-3 मिनिटं खूपच महत्वाची असतात, क्रिटिकल असतात, जेणेकरून तुम्ही माईक घेऊन सगळ्यांकडे बघत असता की कोण फॅमिली आले, कोण फ्रेंड्स आलेत, कोण जस्ट एक आजोबा आलेत की जे पहिल्यांदाच असे स्टँडअपला येऊन बसलेत की हे काय करतात आज, किंवा त्यांच्या मुलांनी त्यांना आणलेलं असतं की चला हो बाबा, घरी बसून काय करणार तुम्ही, असं म्हणून. सो त्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यांना समजतील असे सुरुवातीला एक काहीतरी, त्यांना आवडतील असे सुरुवातीला एक 3-4 जोक्स मधनं ते सगळे आपले होतात. आता मला तेवढा अंदाज आलाय की ते सगळे आपले होतात आणि मग ते एकदा प्लेनवर आले की मग ते मजा करायला लागतात. पण अरे, आपण हसवायचंय लोकांना, त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूचं कंटेंट आपण वापरायचं आहे, आपण ज्या परिस्थितीतून लहानाचे मोठे झालो ती वापरायची आहे. ह्या सगळ्याची जेव्हा आता मला एक फार बेसिक प्रश्न पडतो की जेव्हा आता तू एखादा लेट्स तुझ्या लहानपणचा किस्सा सांगतोस, एखादी घडलेली घटना असेल किंवा तू ती लिहिलेली घटना असेल, जे काही असेल ते, राईट. पण मोस्टली जर माझा अंदाज, स्टँडअप कॉमेडियन्स या खऱ्या घटनांवर बेस्ड बऱ्याचदा कमेंट्री करतात. सो जेव्हा तू उभा राहून अशी तुझी एखादी सत्य घटना घडलेली आयुष्यातली सांगतोस आणि नंतर परत घरी जायचं असतं, त्याच आईला, त्याच वडिलांना फेस करायचं असतं, तेव्हा काय अवस्था असते रे?
खूपच उत्तम असते. आणि शो नंतर मग घरी जाताना आठवतं की ओ हे आपण आज बोललोय त्याच्याविषयी आई विचारणार आहे. ते आपण काही वेळेला सांगतो की आज माझी गर्लफ्रेंड आली होती वगैरे. खरं तर गर्लफ्रेंड नसतेच. बरोबर. पण आई घरी जाऊन एक या आलात काय बोललात आपण. सो असं होऊ शकतं. आणि विच इज अ व्हेरी गुड पॉइंट की बऱ्यापैकी गोष्टी आयुष्यात घडलेल्या असतात और ऑब्झर्व केलेल्या तरी असतात. आता माझ्या ह्याच्यात असं आहे की एक घरातली आवरावरी याच्यावरती मी एक सेट करतो, स्क्रिप्ट करतो. सो तो स्क्रिप्टेड असतो सेट असं म्हणायचं. स्क्रिप्टेड असतो. कधी कधी तिथल्या तिथे काही, कारण प्रेक्षक पण असे उत्साहात आलेले असतात, ते काहीतरी कमेंट करतात, तर त्याचं आपण काही लिहिलेलं नसतं, बरोबर, ते आपण डायरेक्टली टाकायचं असतं. सो आवरावरीवरती मी माझ्या घरात नेहमी असं बघितलंय की एक गोष्ट अशी ठेवलेली असते, ती जर आई म्हणली की ठेवायची तर करेक्ट वडिलांना ती टाकून द्यायची असते. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ओके यांचं अरेंज मॅरेज आहे. लव्ह मॅरेज मध्ये पण असू शकतं असं. हो, माझं मॅरेजही नाही आणि लव्ह तर अजून नसल्यामुळे. पण सो ती गोष्ट डिसिजन न झाल्यामुळे परत 2 महिने घरात राहते आणि परत 2 महिन्यांनी तीच ऍक्टिव्हिटी सुरू होते, परत तेच डिस्कशन, परत तेच सुरू राहतं. आणि मग आता तर गणपती वगैरे, गणपतीत तर हे हमखास घडतं. सो हे सगळं आई वडिलांना माहित असतं की ओके घरात जे घडतंय त्याचं काहीतरी बाहेर जाऊन परसेप्शन वेगळं लोकांसमोर जाऊ शकतं. नाही, त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की तू ज्या वेळेला जाऊन ते लाईव्ह परफॉर्म करतोस तेव्हा काही प्रत्येक शोला आई वडील आलेले नसतात, बरोबर. त्याच्यामुळे तू तिथे काय गुण उधळले नाही म्हणणार मी, तू तिथे काय बोललायस हे त्यांना लगेच कळणं शक्य नाही. पण नंतर जेव्हा त्याच्या रील्स होतात आणि त्या व्हायरल होतात तेव्हा असा लांबून असा मावशीचा काकाचा असा फोन येत असेल ना. करेक्ट. सरप्राइझिंगली असं की माझे आई वडील तर खूपच ओपन आणि अतिशय सपोर्टिव्ह माणसं आहेत या जगातली. कारण मी जो आयुष्यात पहिल्यांदा केलेला सेट होता तो असा माझ्या वडिलांच्या करिअर बद्दल होता की ज्याच्यात त्यांची अशी इच्छा असते की त्या पैशांसाठी म्हणून नाही, पण त्यांची इच्छा असते की हे करिअर सुरू केलं, आता बोर झाला तर दुसरं करू, आणि याच्यात फक्त 2-2 महिन्याच्याच गॅप असतात. तर ऍक्च्युली माझे वडील अशा थिंकिंगचे आहेत. बर, ओके. आणि ते आजूबाजूच्या काही लोकांना छान माहितीये. मला वडिलांचं काही फार टेन्शन नसतं, पण बाकीचे आता की अरे काय करतो तुझा मुलगा, असं एक कमेंट येणार तर नाही ना, किंवा बाहेर जाऊन लोक त्यांना विचारणार तर नाही ना, त्याची मला एक भीती वाटते. पण ते अतिशय सपोर्टिव्ह आणि अतिशय ओपन अप असल्यामुळे मला कधीच स्टेजवर उभं राहून हे टेन्शन येत नाही. कारण त्यांना मुळात माहितीये की हे 1% खरं असेल तरी 99% मे बी मेडअप असू शकतं. सो त्याची रियालिटी आणि त्याची ग्रॅव्हिटी त्यांना माहितीये आणि मुळात तेही स्वतः एन्जॉय करतात. गुड. कारण मी ऑडियन्स कॅमेरा लावून त्यांच्याकडे बघत असतो की ओके हे कुठल्या जोकला हसलेत, की जो घरातला कॉन्टेंट बाहेर गेलाय त्याच्यावरती हे हसलेत, चला विषय सॉर्ट झाला, आज घरी जेवायला मिळणार आहे. कारण बाहेर तर मिळत नसतं. सॉरी. सो मला सांग, बाहेर जेवायला मिळत नसतं तू म्हणतोस, पण आता हे सगळे रथी महारथी तुला ओपन करायला बोलतात, विच इज द मोस्ट डिफिकल्ट, राईट. तू जे म्हणालास की सुरुवातीला आपण असा अंदाज घेत असतो की कोण आलेला आहे ऑडियन्स मध्ये, काय आहे वगैरे वगैरे वगैरे. सो हे सगळे जे रथी महारथी आहेत त्यांना तू जेव्हा ओपन करतोस तर ते जो 10वीचा मुख्य पेपर असतो, लेट्स से भाषा आहेत, इतिहास भूगोल आहे वगैरे, त्याच्याही पेक्षा हा सायन्सचा पेपर असतो असा, किंवा गणिताचा पेपर असतो, राईट. आणि त्याच्यामध्ये ते ट्रिग्नोमेट्री वगैरे सगळं आलेलं असतं ज्यांनी आपली वाट लागलेली असते, राईट. सो हा पेपर जेव्हा तू करतोस तेव्हा स्टँडअप करताना नेमका विचार काय असतो रे? कारण पुढचा जो परफॉर्म करणारे मेन जो कॉमेडियन आहे त्याच्या सेटला पण खाता कामा नाही आपला सेट, है की नाही, आणि प्लस मूड सेट झाला पाहिजे. सो करतोस कसं, म्हणजे व्हॉट इज अ थॉट प्रोसेस बिहाइंड? खरं तर मला हे फक्त क्लिअर करायचंय की काही वेळेला ते बोलवतात आणि काही वेळेला मीही त्यांना म्हणतो की मी येतो म्हणून. सो त्यामुळे ते सगळे असे मानाचे स्टँडअप कॉमेडियन्स आहेत. म्हणजे मंदार भिडे असेल, अनिश असेल, सारंग साठे असेल. सो यांच्यासाठी ओपन करताना मुळात खूप प्रेशर म्हणण्यापेक्षा इट जस्ट लाईक, कारण ते लोकांचं जेवण आहेत आणि आपण स्टार्टर आहोत. सो त्याने त्यांचं पोट तर भरायचं नाहीये, पण त्यांची भूक ऑन करायची, चाळवायची. सो हे जे एक प्रसंग आहे हा आपल्याला करायचा आहे.
आणि असं आहे की तेव्हा ते एक 10 ते 15 मिनिटं फक्त आपल्याकडे असतात, ज्याच्यात त्यांना खूप पंचेस जास्ती सांगून त्यांना खूप हसवून पुढच्याकडे फक्त सोडून द्यायचं असतं. सो मला खरं तर विचाराल तर असं वाटतं की आपला सेट करण्यापेक्षा ओपन करणं खूप अवघड आणि ट्रिकी आहे. कारण आपल्याला आपला ऑडियन्स पण आलेला एक माहिती असतो की ह्या वयात आता मंदार साठी ओपन करत असताना असं होतं की त्याच्या वयाचा पण एक ऑडियन्स होता की जे 50 वर्षाचे, कारण तो फॅमिली शोज करतो. सो क्लीन कॉमेडी प्रॉपर. सो 50 वर्षाचे, 60 वर्षाचे असे आजोबा. सो सगळ्यांना आपण त्या क्षणी ऑन करायचंय आणि त्यांना हसवायचंय. वर्षी माणसं आजोबा होतात. आत्ताच्या काळात तिशीत तर मला पण म्हणू शकता आजोबा. कारण आता 90s किड्स एकमेकांना हेच विचारतायत टेक्निकली की कमरेचा डॉक्टर कुठला आहे तुझा. त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण त्याच्यात खूप मजा आहे कारण प्रत्येकाचा वेगवेगळा ऑडियन्स तुम्हाला मिळतो आणि त्यांना तुम्ही माहिती होता, तुमचे जोक्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात. मग त्याच्यात खूप गोष्टी आहेत. पुण्याचा ऑडियन्स वेगळा असतो, मुंबईचा वेगळा असतो, इथे पुण्यातच म्हणलं तर कोथरूडचा वेगळा आहे, शिवाजीनगरचा वेगळा आहे, हिंजवडीचा वेगळा आहे. सो पेठेतली माणसंच मुळात वेगळी आहेत. त्यामुळे ओपन करणं इट्स चॅलेंज, पण खूप मजा येते. आणि थँक्स टू देम की ज्यांनी म्हणलं की अरे कर ओपन, म्हणजे ज्यांनी मुळात विश्वास ठेवला आणि म्हणलं की अरे तू कर ओपन. कारण इट्स व्हेरी गुड वे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजूबाजूच्या, की जे आपले ऑडियन्स नाहीये पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूही शकतो. खरं. आणि मग तेच नंतर आपला ऑडियन्स होतात आणि मग ते आपल्या शोज नेतात. सो सर्व्हिस रोडला गाडी चालवत राहून नंतर हायवेला जायचंच आहे आपल्याला. ओके. सो आता तू आय थिंक रिसेंटली भरतनाट्याला एक प्रयोग केलास. येस. तुझा स्वतःचा. येस. राईट. आणि तो हाऊसफुल झालेला होता. सो पुण्याच्या दृष्टीने मी स्पेसिफिकली पुणे याच्यासाठी म्हणते कारण आता तू जे 3-4 नावं घेतलीस मानाचे जे स्टँडअप कॉमेडियन्स आहेत त्याच्यामधले 2 जण पुण्याचे होते. राईट. सो पुण्यामध्ये तुम्ही भरतनाट्य सारखं थिएटर हाऊसफुल करता तुमच्या कॉमेडीसाठी, स्टँडअप कॉमेडीसाठी. याचा अर्थ तू तुझ्या स्टँडअप कॉमेडियन करिअरच्या आता कोणत्या टप्प्यावर आहेस असं तुला वाटतं? चांगल्या टप्प्यावर आहे असं वाटतं मला. ओके. कारण म्हणजे मी नाटक आणि अभिनय मुळात करायला लागलो आणि मग स्टँडअप कडे वळलो. सो त्यामुळे असं होतं की आमच्या अंगात खाज होती की जे नाटकातली लोक आहेत, म्हणजे जनरली स्टँडअप कॉमेडीमध्ये असं म्हणतात की पहिल्यांदा ओपन माईक करणं असेल, मग त्याच्यानंतर पहिल्यांदा 5 मिनिटं करून बघणं असेल, मग 10 मिनिटं, मग 20 मिनिटं आणि मग 1 तास असं आपण करू शकतो. आम्ही एक नाटकातले असे एक 4 जण करून बघू असं म्हणून आम्ही एक जनरल शोच लावलेला आधी. बर. की ज्याच्यात कोणीही त्यांचा कॉन्टेंट कुठेही ट्राय केला नव्हता, कोणाला ऐकवला नव्हता आणि आम्ही करून बघितला डायरेक्ट. आणि तेव्हाच 80-90 ऑडियन्स आला होता. तर त्यामुळे आम्हाला असं वाटलं की अरे वा येत आहेत लोक. सो आपण असंच खरं तर करायला पाहिजे. आणि मग हळूहळू वेगवेगळ्या व्हेन्यू ट्राय करत करत आणि आता मी ज्या लोकांबरोबर काम करतो, जी माझी टीम आहे, सो ही सगळी नाटक बॅकग्राऊंडची मुलं असल्यामुळे दे आर व्हेरी एन्थू की अरे नाही आपलं भरतनाट्य इज द होम. ते तर घरासारखं आहे, तिथे तर आपण एक तर करायलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही एक ऑडिटोरियम शो करण्याचा एक अशी इच्छा व्यक्त केली आणि आता नाही करून टाकू असं म्हणून आम्ही तो एक ऑन केला होता. ज्याच्यात माझ्याबरोबर पार्थ भालेराव ऍक्टर जो आहे तो पण परफॉर्म करतो स्टँडअप. अथर्व सुदामे तो पण एक त्याचा पार्ट होता. सो आम्ही असं एक म्हणलं की कारण ऑडिटोरियम शो करणं इज द बिग थिंग और इज द शिवधनुष्य उचलणं. सो ते असं वाटलं की करून बघितल्याशिवाय कळणार नाही, लोक येतात की नाही तोपर्यंत कळणार नाही. आणि सरप्राइझिंगली लोक आली आणि खूपच मजा आली. सो इट्स व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि मला पण ट्राय करायचं होतं की स्टँडअप कॉमेडियन जेव्हा छोट्या व्हेन्यूला होतं आणि ऑडिटोरियमला होतं तेव्हा त्याच्या परफॉर्मन्स मध्ये पण फरक पडतो, कारण लोक तुमच्या जवळ असतात, ऑडिटोरियमला लांब असतात. बरोबर. सो मला खरं तर ते ट्रायआउट पण करायचं होतं की त्याने काय परफॉर्मन्स मध्ये फरक पडतो आणि ते शिकायचं होतं. सो राईट. सो काय शिकायला मिळालं? खूप शिकायला मिळालं, खूपच. म्हणजे लोक खूप एनर्जीनी तुमच्याकडे बघत असतात. आणि स्टँडअपचा मेन मुद्दाच असा आहे ना की ते नाटकासारखं नाहीये की
उद्या 4 लोक आली तरी तुम्हाला तेच करायचंय एका एनर्जीनी. स्टँडअप करताना द थिंग इज की तुम्ही परफॉर्म पण करताय आणि तुम्ही बॅक ऑफ द माइंड विचार पण करतायत की अरे मी जे परफॉर्म करतोय त्याच्यावर लोक हसतायत का नाही हसत आहेत. आणि जर नसतील हसत तर बॅक ऑफ द माइंड हे सुरू होतं की आता कसं हसवायचं. सो त्यामुळे मला असं वाटलं की, आणि जर माझ्याकडे बघितलं तर ऑडिटोरियम मध्ये दिसणारा मी. सो त्यामुळे ते खूपच मजेशीर होतं. आणि शिकायला म्हणजे जेव्हा तुम्ही 40 लोकांशी केटर करता, त्यांच्याशी बोलता आणि 400 लोकांशी बोलता, ह्याच्यात जो एक परफॉर्मन्स मध्ये फरक पडतो. कारण तुम्हाला 40 लोक हसवणंच मुळात अवघड आहे. पण 40 लोकांकडे तुम्हाला कळतं की ओके ही 10 लोक आता छान मजा करतायत, ही 10 लोक अजून येत आहेत किंवा हे इकडचे जरा बरे हसतायत, यांना थोडं घेतलं पाहिजे. 400 लोक असतात, तुम्ही प्रत्येकाशी नाही बोलू शकत, पण त्यांना एकत्र ठेवणं. सो हे मी नक्की शिकलो. आणि खरं मजा सांगायची तर आम्ही तो पहिला परफॉर्मन्स केला, सगळ्यांनी मिळून एकत्र केला तो. आणि इट्स अ लॉंग वे, म्हणजे 2020 साली वगैरे. आणि त्याच्यानंतर लगेच आम्हाला पुण्यात नाट्य रजनी नावाचा एक कार्यक्रम होतो, जो 25 जानेवारीला सुरू होतो आणि 26ला पहाटे संपतो. तर आम्हाला म्हणले की इथे पण तुम्ही कराल का रात्री. आणि आम्ही इकडनं एक ऑन झालो होतो की आता तर लोक हसतायत, मजा येते. आणि कट्टू आम्ही रात्री 4 वाजता परफॉर्म करतो, जेव्हा सगळे मस्त अशा एक शाली बिली टाकून असे बसले होते, आता झोपूयात अशा ह्याच्यात असताना सगळे. आणि तेव्हा जरा परफॉर्मन्स असे 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 झाले. सो त्या पॉइंटला. आणि खरं सांगायचं तर 26 जानेवारी माझा वाढदिवस असतो. सो मी स्टेजवर अगदी सांगितलं म्हणजे की आज माझा वाढदिवस आहे, तर लोकांना वाटायला लागलं की हा सेट आणि हा मुळात कॉमेडी करतोय, त्यामुळे कुणी त्याच्यावरही रिॲक्ट होईना. सो मी आपले एक जनरल इकडचे तिकडचे जोक्स मारून हे झालो. आणि पण बाहेर आल्यानंतर आमचं बोलणं झालं की आता जर थांबलो, आता लोक नाही हसलेली जेवढी आपल्याला अपेक्षित होती, हसली पण तेवढी नाही, पण आता जर थांबलो तर आपण ह्याच्या पुढे नाही करू शकणार आहे. कारण तो होता शो यशवंतराव चव्हाण, आणि तेव्हा प्रॉपर 500, 550, 600 लोक होती. सो म्हटलं ह्या सगळ्यांनी आपल्याला बघितलंय करताना, बरोबर. सो त्यांच्यासाठी म्हणून आपण इतके वर्क नाही झालोय, पण इतके नाही. सो मग आत्ता जर थांबलो तर म्हणलं आपण नाही करू शकणार. आणि प्रॉब्ली पहाटे 4च्या ऐवजी रात्री 10चा तुमचा स्लॉट असता तर इट वुड हॅव वर्क डिफरंटली. यप. पण त्याच्यानंतर मी खूप 2दा-3दा परफॉर्म केलं पुन्हा असं. तोच सेट नाही, आता नवीन लिहून. तो रात्री 4ला केला, पण ही अंगातली खाज होती की नाही आता करून बघायचं, आता कशी हसत नाही 4 वाजता तेच बघतो. सो एकदा 4ला केला, परत मग एकदा पहाटे 6ला केला निघताना, तिकडनं शाळेत डायरेक्ट झेंडावंदन आला. सो आता कळलं की रात्री लोकांनाही कसं हसवायचं. अच्छा, म्हणजे रात्रीचं गणित वेगळं असतं. रात्रीचं गणित वेगळं असतं. ओके. खरं तर प्रत्येकाचीच गणित वेगळी असतात, प्रत्येक शोचीच गणित वेगळी असतात. कारण प्रेक्षक कुठल्या माइंडसेटने आलेत, कुठल्या वयाचे आलेत, कुठल्या जेंडरचे आलेत, त्याच्यावर पण खूप फरक पडतो. ऑफकोर्स. सो तू आता बोलता बोलता म्हणालास की ऑडिटोरियम मध्ये मी असं, सो त्याच्यामध्ये इनहेरंटच एक विनोद होता, राईट. सो ज्यांनी तुझं लाईव्ह बघितलेलं आहे किंवा जे तुला ओळखतात त्यांना कल्पना आहे तू कशाबद्दल बोलतोस. सो आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात किंवा आपल्या प्रत्येकालाच काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा न्यूनगंड असतो. सो आणि तो अशा गोष्टींचा असतो की ज्या आपल्या हातातच नसतात, राईट. सो जसं मी लहानपणापासून आय वॉज ऑलवेज अ चबी बेबी. सो त्याचा मी न्यूनगंड पाळण्यात खरं तर अर्थ नाही, कारण पण तरी मी पाळते, कारण लोक मला म्हणतात तूच प्रयत्न नाही करत. सो पण आता आय हॅव कम टू टर्म्स विथ इट की मी प्रयत्न जरी केला तरी काही होणार नाही. तर पण तरीही ते वापरून त्याच्यात एक विनोद तयार करणं हे प्रत्येकाला जमत नाही. माझ्या वजनाबद्दल जर कोणी विनोद केला तर मी दुसऱ्यांनी केला तर मी हसीन, पण मी जर केला तर मला मी नाही करू शकत. मी त्या लेवललाच नाही जाऊ शकत की जेणेकरून लोक माझ्यावर हसतील अशा पद्धतीने. सो हे जे आहे आता तुझे फॉर एक्झाम्पल हाईट, याच्यावरून हे ओव्हरकम करून की आपल्यामध्ये हे न्यून आहे आणि हे ओव्हरकम करून तरीही आपण जे बोलतोय त्याच्याकडे लोकांचं लक्ष जाईल आणि लोक हसतील. दिस इज अ व्हेरी ही खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्या मते. सो हा तुझा प्रवास कसा होता रे? सगळ्यात मजा अशी आहे की मला कधीच न्यूनगंडच नाही झाला.
वा, इट्स व्हेरी लकी आहेस तू. खूपच लकी आहे. त्या बाबतीत मी अतिशय स्वतःला भाग्यवान मानतो. कारण माझ्या आजूबाजूला असलेली लोक, माझे आई वडील, माझे नातेवाईक आणि ज्यांच्याकडे मी मुळात नाटक शिकलो, हम्म. ज्या शाळेमध्ये मी नाटक शिकलो, ती म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळा हम्म. आणि रवींद्र सातपुते सर म्हणून. हम्म. तर जेव्हा आणि इट्स व्हेरी की पहिली ते चौथी तुम्हाला कोणी काही बोलत नसतं कारण सगळ्यांच्या हाईट सेम सेम असतात. असतात. हो. 5वी नंतर हळूहळू फरक पडायला लागतो. खरंय. आणि जेव्हा त्या हाईटवरनं असं चिडवाचिडी सुरू होण्याची शक्यता होती, त्या पॉइंटला मी नाटकाला इंट्रोड्यूस झालो. आणि मग मी हळूहळू नाटक करत करत शाळेत कॅरेक्टर्स नावांनीच जास्ती फेमस झालो, बर. की हाईटनी फेमस होण्यापेक्षा. राईट. सो Right. त्याच्यामुळे ह्या सगळ्या माणसांमुळे मला खरं तर त्याचा कॉन्फिडन्स आहे. मला शून्य त्याचा न्यूनगंड आहे, शून्य. किती छान. आणि त्यामुळे मी असं नाटक करत 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 करतच वर गेलो. हा, तो कुठे आला परत एकदा, की जेव्हा मी कॉलेजमध्ये जायला लागलो, जेव्हा तो एक सेफ सगळं सोडून जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो, तेव्हा पहिली माझी एक असं झालं की अरे ओके, आता ही मुलं बघणार आहेत, आता इथे काहीतरी वेगळं असू शकतो किंवा ह्यांच्यापेक्षा थोडे आपण वेगळे आहोत का, कोणी काही आता बोलेल का, चिडवेल का. पण परत तेच की मी कलामंडळाला जॉईन झालो एसपी कॉलेजमध्ये आणि तिथे जी माणसं होती त्यांच्यामुळे मी पुन्हा एकदा त्या कॉन्फिडन्सने आणि त्याने पुढे जात राहिलो. आणि स्टँडअप मध्ये मात्र आम्ही म्हणजे माझ्याबरोबर जो लिहितो आणि आम्ही एकत्र काम करतो, सिद्धेश पुरकर म्हणून आहे. सो आम्ही ठरवून पहिल्यांदा असं केलं होतं की आपले पहिले 20 मिनिटं आपण जे आयुष्यातलं स्टँडअप करणार आहोत, पहिले 20 मिनिटं त्यात आपण हाईट बद्दल कुठेच बोलणार नाही. ओके. कारण ती तर इमेज आहे जी पहिली डोळ्यासमोर येणार आहे. बरोबर. आणि ते लोक एक्सपेक्ट करणारच आहेत मे बी, बरोबर, की अरे हा याच्यावर विनोद करेल, तर तोच पहिल्यांदा टाळायचा होता. बर. सो त्याच्यामुळे आधी वेगळी 20 मिनिटं केली आणि मग हाईट विषयी बोलायला लागलो. पण मजा अशी आहे की मी मुद्दामून माझ्या ओव्हरऑल स्टँडअप मध्ये हाईट हा शब्दच येत नाही. बर. ओके. मी फक्त एवढंच म्हणतो की काय नाही दिलं मला हाईटने आजपर्यंत. 4 वेळा किडनॅप पण झालेलो आहे. आत्ता मागच्या महिन्यात. सो तुम्ही असं बघितलं तर ठीक आहे, तुम्हाला ही दाढी दिसेल, पण मागणं बघितलं तर नाही. मागणं घालतील पोतं नेतील. सो त्याच्यामुळे ते लोकांना त्या ट्रॅव्हलला घेऊन गेलं की ते तुमच्यावर पेक्षा तुमच्या जोकवरती जास्ती हसतात. आणि ऑफकोर्स ती इमेज आहे तर ती शो करायलाच पाहिजे. आणि त्याचा असा एक आणि सगळ्यात मजा तीच आहे ना की आपणच त्याचा विनोद केला तर लोक त्याच्याकडे अरे सिंपती म्हणून पण जाणार नाहीत मे बी आणि अशी एक चिडवायला म्हणून पण येणार नाहीत. त्यांना असं की ओके, हाच त्याला जर काही कमी जास्त मानत नाही तर आपण का त्याला उगाचच कमी असं म्हणतोय. खरंय, खरंय. सो त्यामुळे आता जे एक चर्चा झाली होती की कमरेखालचे जोक्स आणि हे, सो माझा मुद्दा असा होता की मी तर खूप माझ्या कमरेखालचे डील करायचंय का तुमच्या कमरेखालच्या डील करायचं. म्हणजे मी कुठलेही मारले आणि तुमच्या कमरेखालनेच गेले तर मग काय करायचं. सो त्यामुळे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. सो म्हणून तू कमरेखालचे मारतच नाहीस. त्यामुळे मी त्यात पडतच नाही आणि मला आवडत नाही खरं सांगायचं तर. मला असं इनडायरेक्ट विनोद खूप आवडतात, म्हणजे न्यायचंय तिथेच. बरोबर. पण जसं बेबी हे खूप मी महानिर्वाण नाटकात काम करतो जे सतीश आळेकर सरांनी लिहिलंय आणि आता ते बसवलंय. सो ते खूप असं इनडायरेक्ट ब्लॅक कॉमेडी आणि जिथे जायचंय तिथे नेतोय. पण सो मला त्याचं रायटिंग खूप आवडतं आणि त्याच्यावर मला असं वाटतं की अरे नाही, आपण पण असं काहीतरी करायला मजा येते. बरोबर. कशाला डिरेक्ट बोला मार खा वगैरे हे सांगितलं. आणि हैदराबादला जा. हैदराबाद ना? हैदराबाद नाही, तमिळनाडू. आणि तमिळनाडूला जा. तमिळनाडू मी पुणे स्टेशन पर्यंत पोहोचत नाही ट्रॅफिक मध्ये, सो मी जाऊच शकत नाही. सो त्यामुळे मला असं वाटलं की हा हेच मस्त आहे. बरं, पुणे मुंबई या व्यतिरिक्त महाराष्ट्रातलं असं कोणतं शहर आहे की जे खूप ओपन आहे ह्याच्यासाठी, स्टँडअप साठी आणि तुम्हाला ते चांगलं रिस्पॉन्स देतो? मी खरं तर असे खूप केले नाहीयेत बाहेर. मी असे खूप रॅन्डम शोज केलेत. मी अलिबागला एक शो केलाय. तिथे एक फेस्टिवल होतं. सो ते फेस्टिवल बीचच्या बॅकग्राऊंडला, असं बीच बॅकग्राऊंडला असतो आणि फेस्टिवल होतं. सो मी तिथे परफॉर्म केलंय. वाव. सो अतिशय वेगळाच एक्सपिरियन्स होता तो तर म्हणजे आणि मजेशीर पण होता कारण तिकडे अगदी एक 5-6 हजार लोक
8,000 लोक वगैरे एवढी होती आणि त्यातली ऑफकोर्स 2-3 हजार माणसं मागे भेळ वगैरे पण खात होती. अच्छा. सो ती उभी राहून एक कॉमेडी ऐकत होती की ओ असं काहीतरी एक चाललंय पुढे. सो आपल्याला हे दिसत असतं की पहिल्या 10 लाईनी म्हणजे हा हा काय मस्त चाललेत आणि मागे एक भेळ खात लहान मुलाला मारत ऐक नाही काय करतोय वगैरे. सो असे शोज केलेले आहेत. त्याच्यात तर माझ्या मते अहिल्यानगरला काही काही शोज खूप होतात आता किंवा भाडीप खूप बाहेर आमचं नगर आहे ते. हो. मग आता अजून करायला मला हरकत नाही तिकडे आपल्या ओके. त्याला नगर म्हण ना प्लीज. नगर म्हणतो. नगर. तो एक खूप ज्वलंत विषय आहे बरं का सध्या तिथे. सो यू शुड त्याच्यावर तुला मस्त सेट कर. त्याच्यावर मी म्हणजे तो कमरेखाली केलाच नाही केलास तरी तू फटके खात बाहेर येशील एवढं नाही. मी करायला हरकत नाही. फक्त त्याच्यात असा प्रॉब्लेम आहे की माझंच नाव बदलायला लागेल. सो त्यात न पडलेलं बरं. खरंय 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 खरंय. सो मला सांग की तू नाटकं वगैरे सगळी भरपूर केलेली आहेस. पुरुषोत्तम मध्ये तुला बक्षीस आहे बेस्ट ऍक्टरचं वगैरे. आणि मग स्टँडअप जेव्हा तू करायला लागलास तर पहिला क्षण तुला आठवतो का रे की यार आपण लोकांना खेळवून हसवू शकतो, हे तुझ्या लक्षात आलं म्हणजे बिफोर यू स्टार्टेड, म्हणजे तू त्याचा सिरियसली विचार करायला लागायच्या आधी हे तुझ्या त्या क्षणाला लक्षात आलं, तो क्षण आठवतो तुला? ओव्हरऑल मी तसा लहानपणापासून खूप एक कॉमेडी करणारा आहे. ग्रुप मधला जो एक असा असतो ना की जो मजेशीर खुशमस्कऱ्या म्हणतात. आणि एवढं लक्षात आलं की ओके लोक आपल्याला नाईट आउटला बोलवतात टाइमपास करण्यासाठी. असं कोणी अवॉइड नाही तू नको येऊ शकता आम्ही आमच्या भेटतो वगैरे. सो असं लक्षात आलं की ओके सो ही रात्र जागवायला आपल्याला बोलवत आहेत कॉमेडी करायला. सो तेव्हा असं वाटलं की अरे करायला पाहिजे. माझे घरचे खूप फनी आहेत. अच्छा. असं घरात अशी एक कॉमेडी चालू असते. हा आणि नाटकात अशी एक मजेशीर तिथे टाइमपास चालूच असतो. सो तेव्हा असं वाटलं की अरे नाही करून बघायला पाहिजे आपण हे. कारण तेव्हा माहित पण नव्हतं इतकं खरं तर. सो आम्ही करेक्ट 2020 ला काहीतरी सुरू केलं. तो दुसरा परफॉर्मन्स केला यशवंतराववाला आणि मग लॉकडाऊन लागला पहाटे 4 वाजता आणि मग लॉकडाऊनच लागला. म्हणजे 2 वर्ष विचार करायलाच वेळ मिळाला तुम्हाला. करेक्ट. की करावं का नाही आणि मग लोकांनी काय काय केलं हेही बघितलं आणि मग आपण खूप करायला पाहिजे असंही वाटलं आणि मग त्याच्यानंतर मग सुरू केलं. आणि हे जे क्रिएटर सगळं आता इकॉनॉमी झालेली आहे राईट. युट्यूबवर तुझंही चॅनल आहे ज्याच्यावर तू रेग्युलरली कंटेंट टाकत असतोस वगैरे. सो याच्याबद्दल काय वाटतं रे तुला? म्हणजे आजकाल असं झालंय कोणी उठतं आणि युट्यूब चॅनल काढतं राईट. सो एक नाट्यकर्मी म्हणून एक परफॉर्मर म्हणून ज्या वेळेला वर्षानुवर्ष आपण मेहनत घेऊन तिथे आलेलो असतो आणि तेव्हा आपण काहीतरी लोकांसमोर मांडत असतो आणि कोणीतरी येतं आणि नवीन काहीतरी हे करतं आणि ते व्हायरल होतं राईट. सो या सगळ्यामध्ये आपली ओळख ही वेगळी ठेवण्यासाठी तू काय करतोस? मला असं वाटतं की माध्यमांचा फरक येतो. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने ती आर्ट वेगळी असू शकते आणि आज प्रत्येकाला त्याचा ऑडियन्स आहे. म्हणजे जे क्रिएटर्स आहेत त्यांना पण त्यांचा ऑडियन्स आहे आणि आता हळूहळू जसं इंस्टाग्राम आणि हे सगळं आहे युट्यूब वगैरे तर त्यांना पण कळते की ओके ऑडियन्सला काय बघायचंय. सो तेही आता रील्स 1 मिनिटावरनं मग 1.5 मिनिटं आणि मग आता 3 मिनिटावरती आले. सो विच इज मला असं वाटतं की असं काही नाहीये की रील्स मध्ये लाऊड अभिनय करायला पाहिजे आणि हे तुम्ही 3 मिनिटाच्या ह्याच्यात तुमचं अभिनयाचं कौशल्य पण दाखवूच शकता. ऑफकोर्स खूप लोक वेगवेगळं कौशल्य दाखवतात. काही रांगोळी काढून दाखवतात, काहीच युट्यूब चॅनल जसं वेगवेगळे आहेत. पाककलेचं असतं आणि ह्याचं असतं, पॉडकास्ट आहेत. सो प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतोय आणि सगळ्यांना ती दारं ओपनच आहेत. सो बरोबर प्रत्येकाने येऊन त्यांची कला सादर करावी. ती लोकांना आवडली, सगळ्या प्रेक्षकांवरती ती लोकांना आवडली तर ती व्हायरल होईल आणि नाही आवडली तर ती काही काळ अतिशय जोरात चालेल आणि मग ती कधी गायब होईल हे कुणालाही नाही कळणार. राईट राईट. कुणालाही नाही, सगळे ते विसरून जातील. नवीन माध्यम आलं की आता हे मी ऑब्झर्व करतोय पण आता हळूहळू लोक त्या 50 सेकंदाच्या अर्ध्या मिनिटाच्या रील्स फक्त एक जोक वरनं हळूहळू गोष्ट सांगायला लागली आहेत. काहीतरी त्याला स्टार्ट मिड एंड अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो विच इज व्हेरी गुड थिंग. लोक मोबाईल घेऊन शूट पण करतात, काही खूपच चांगलं करतात.
त्याच्यातनं काही म्हणजे माझं म्हणणं नाही की प्रत्येक वेळेला संदेश द्यायला पाहिजे, पण त्याच्यातनं खूप लोकांना काहीतरी शिकायला मिळतंय, बघायला मिळतंय, कॉमेडी होतीये. नक्कीच. सो माध्यम म्हणून त्याच्याकडे बघावं. आणि मला असं नाही वाटत की अरे आपण घरी बसलं पाहिजे आणि ते माध्यम त्याचं चालू राहिलं. मला असं वाटतं की आता पण म्हणजे मजा तीच आहे की आता नाटक जी चालू आहेत आणि आता तर लाईव्ह ना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. हो. पण आपण जर पाहिलं तर आता सुद्धा काही नाटकातल्या क्लिपिंग्स रील्स वरती बाहेर येत आणि ते आहेत. व्हायरल होतात. एक्झॅक्टली. सो त्या व्हायरल होऊन त्या लाख लोकांनी बघून त्यातले 100 लोक जरी नाटकाला आले तर तो आपला फायदाच आहे. ऑफकोर्स. सो त्याच्यासाठी ते केलं पाहिजे. त्याचा वापर ऑफकोर्स 4 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करायला काहीच हरकतच नाही मला. बरोबर. आणि तुला काय वाटतं रे, की आता महाराष्ट्रामधलं जे स्टँडअप कॉमेडीचं पूर्ण सीन आहे, जो आहे, त्याच्यामध्ये कोणत्या दिशेला एकतर हे चाललेलं आहे आणि दुसरं अशी कुठे गॅप आहे का, की जी अजून कव्हर नाही झाली? मला असं वाटतं की खूपच चांगले दिवस आहेत आता. म्हणजे खूप लोक करायला येत आहेत आणि ती सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. जेव्हा त्याची कम्युनिटी तयार होते. म्हणजे एक जण फाईट मारण्यापेक्षा जर खूप जणांनी मारली तर त्याचा ऑडियन्स पण वाढतो, त्याचे प्रेक्षक पण वाढतात. नक्कीच. मग प्रत्येक एज ग्रुप मधले प्रेक्षक पण बघायला येतात. त्यामुळे पुण्यातनं आला पाहिजे, भुसावळमधनं आला पाहिजे, जालन्यातनं आला पाहिजे आणि प्रत्येक आपल्याकडेच आपण म्हणतो की चौका चौकात पण भाषा बदलते हल्ली तर. सो त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषेतले विनोद जसे जसे पुढे येतील तसं तसं उलट जास्ती प्रेक्षक आता मी जे ओपन करण्याविषयी सांगितलं की याचे प्रेक्षक त्याला मिळतात. सो माणसं सगळ्यांचे प्रेक्षक तुला मिळतात. एक्झॅक्टली. म्हणजे माणसं कुणाचीही स्टँडअप कॉमेडीचे शोज बघायला येऊ देत. ते पुढच्या वेळेला हे बघतील की ओके ह्याचा चांगला होता तर आपण ह्याचा पण बघायला जाऊ. सो त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षक आता तयार होत आहेत आणि येत आहेत बघायला. आणि खूपच चांगलं वाटतंय की आता खूप लाईव्ह शोज ना खूप चांगले लोक अप्रोच होत आहेत, येत आहेत बघायला, घराबाहेर पडतायत आणि मस्त फॅमिली फॅमिली छान. तो एक काळ जो मला खूप असा आवडायचा की जेव्हा असे सगळे आवरून सावरून छान असे साड्या घालून ह्याला जायचे. सो ते मला खूप मजेशीर ती फेज वाटते आणि जी आता परत आहे असं वाटतं. तो मुद्दा राहणारच आहे की खूप लोक येतील मग त्याचं काय होणार. सो मला असं वाटतं की जो कन्सिस्टंटली करत राहील तो टिकेल, ज्याचं लोकांना आवडेल तो टिकेल, बरोबर, ज्याचं नाही आवडणार तो गायब होईल किंवा तो त्याचा ऑफकोर्स काहीतरी आयुष्याची काहीतरी कॉमेडी करेल. पण तो काहीतरी करत राहिले तर नक्कीच. नक्कीच. सो माझा दुसरा जो प्रश्न होता त्याच्यातला हा, की या सीन मध्ये कुठे गॅप्स दिसतायत का, की ज्या भरल्या गेल्या पाहिजेत असं वाटतं? म्हणजे काय? म्हणजे शॉर्टकमिंग्स, की अजून हे होत नाहीये, हे होतंय पण हे होत नाहीये, अशा प्रकारचं. ते याच्यासारखंच आहे की म्हणजे आता ती एकतर लोकांना माहित होणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण अशी काही आता ऑफकोर्स पु ल देशपांडे करत होते आणि त्याच्यानंतर पण काही लोक वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये करत होते. त्याला आपण स्टँडअप कॉमेडी म्हणलं नसेल किंवा त्याला आपण एकपात्री म्हणू शकतो, नाट्य छटा करणारी म्हणू शकतो. सो आता हा फॉर्म जो आहे तो, कारण हिंदीत खूप आधीपासून सुरू आहे, बरोबर, इंग्लिश मध्ये तर त्याच्याही आधीपासून सुरू असणार. सो आता आपल्याकडे लोक तो बघायला येत आहेत आणि ते ह्याच्यासारखंच आहे, डिमांड सप्लाय सारखंच आहे. जेवढी लोक हळूहळू करायला पण लागतील तेवढे त्यांचे नातेवाईक पण येतील, तेवढे त्यांचे मित्र पण येतील, मग असं होईल. सो मला आता ती गॅप म्हणजे असं वाटतं की आपण आता जस्ट त्या सुरुवातीच्याच काळात आहोत. म्हणजे आपण अगदी जरी म्हणलं की अरे नाही हे 7-8 वर्ष चाललंय, तरी कुठलीही कला ग्रो व्हायला, ती लोकांपर्यंत पोहोचायला, वेगवेगळ्या एरियात वेगवेगळ्या गावांमध्ये पोहोचायला त्याला एक वेळ लागेल. त्याच्यात एक्सपेरिमेंट व्हायला आणि आता करतायत. म्हणजे आता मराठी लिजंड्स नावाचा एक शो सुरू आहे, आता मंदार भिडे करतोय, भाडीपाचा एक शो आलेला मध्ये. सो असे वेगवेगळे ट्रायआउट होत आहेत. आम्ही जेव्हा भरतला शो केला तेव्हा आम्ही एक जोक सभा नावाचा एक छोटा फॉर्म ट्राय करायला केलेला. सो तेव्हा आम्ही भरतनाट्यवरती 3 स्कूटी स्टेजवरती उभ्या केल्या होत्या आणि त्याच्यावरती आम्ही तिघं बसून फक्त गप्पा मारल्या होत्या ट्रॅफिक आणि पुणे या विषयाच्या. सो त्याला पण तो एक फॉर्म झाला जेव्हा आम्ही 3 जण बसून काहीतरी करतोय. काही वेळेला आम्ही रोस्ट कॉमेडी करतो, म्हणजे तुम्ही तिघं करा आम्ही तिघं करा, एका विषयावरती आपण एकमेकांची काहीतरी खिल्ली उडवू.
बरोबर. सो हळूहळू त्याच्यात ते प्रकार हळूहळू येत जातील, जेव्हा लोक हळूहळू सेट होत जातील तेव्हा. राईट. पण ते एक्सपेरिमेंट व्हायला पाहिजेत. आणि कम्युनिटी म्हणून ते खूप चांगलं आहे की मी आता मराठी लेजेंड्स नावाच्या एका शो जो आहे सुरू, तर त्याच्यात असं वेगवेगळी टॅलेंट घेऊन मुलं येतात आणि ते परफॉर्म करतात आणि त्याच्यावरती काहीतरी कमेंट करायचे असतात. सो त्याच्यात आता मी पॅनलिस्ट म्हणून गेलो होतो. सो अशी वेगवेगळी लोक, काही एक जादूगार आला होता, एक नकलाकार करणारा आला होता, सो एक कवी आले होते जे इन्स्टावर खूपच व्हायरल आहेत. अच्छा. सो अतिशय काय म्हणता येईल, त्याच्यात प्रयत्न नवीन नवीन होत आहेत. फक्त मला असं वाटतं की ते लोकांपर्यंत हळूहळू पोहोचतील आणि लोक पण ते बघायला येतील. Correct. सो हे खूप अवघड आहे आता, कारण आता तुमच्या हातात मोबाईल आल्यामुळे लोकांना घराबाहेर काढणं कष्टाचं काम आहे. पण आय नो की आता जेव्हा 700 लोक एका थिएटरमध्ये येतात म्हणजे लोक बाहेर तर येत आहेत. सो मे बी आपण अजून प्रयत्न केले पाहिजेत लोकांना घराबाहेर पाडून आपला शो आणि आपलं Correct. काम बघण्यासाठी असं. करेक्ट. पण आता जेव्हा स्टँडअप कॉमेडियन्स कॉमेडी करतात, तेव्हा जसं हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा एक सोशल सॅटायर असतं त्याच्यामध्ये. तसं अजून मराठीत होताना दिसत नाही. म्हणजे ट्रॅफिकवर आपण बोलतो, रिलेशनशिप्सवर बोलतो, ती वेगळी गोष्ट. पण आपल्या आजूबाजूला देश म्हणून काय चाललेलं आहे याच्याबद्दल असं खूप निघून येत नाहीये ऑडियन्सकडून, म्हणजे स्टँडअप कॉमेडियन्स कडून सुद्धा. सो जे काही आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे सध्याची, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की त्याच्याविषयी बोलत असतात. ओके. खरं तर ते कोणी इंस्टाग्रामवर टाकत नाही, एवढंच असू शकतं. ओके. पण तुम्ही लाईव्ह शोज ना गेला तर त्याच्याविषयी बोलत असतात. अच्छा. जे कारण ते तर सगळ्यांना माहित असलेले, सगळ्यांच्या जवळचे विषय. तुम्ही पॉलिटिक्स हा विषय लांब ठेवूच शकत नाही. बरोबर. कारण तुमच्या दररोज काहीतरी घडतंय आता तर. अगदी. सो त्याच्यावर बोलत असतात. तो प्रत्येकाचा चॉईस की तुम्ही नाव घेऊन बोला किंवा नाव न घेता तेच बोला, हा तुमचा चॉईस आहे. पण हे नक्की की प्रत्येक जण त्याला जे जे काही वाटणार आहे या परिस्थितीबद्दल त्याच्याविषयी छाती ठोकपणे बोलत असतात. तुला काय वाटतं या परिस्थितीबद्दल? नाही, मला असं वाटतं की त्याची भीती नक्की मनात असते एक कलाकार म्हणून, आणि पण त्याच्यावर मार्ग कसा काढायचा हे त्या कलाकाराचं काम आहे. आणि ते असं नाही मला वाटत की आता मी या काळात जगतोय म्हणून, पण मला असं नाही वाटत की हे पहिल्यांदा झालं असावं. हे वेगवेगळ्या पद्धतीने आधीच्या काळात पण झालेलं असू शकतं, होत असू शकतं. सो तेव्हा त्या कलाकारांनी पण काहीतरी एक मार्ग काढलेच असतील. नक्कीच. पण कला अशी गोष्ट की ती तुम्ही दाबून मारू शकत नाही. ती कुठल्या तरी ती पाण्यासारखी, ती कुठनं तरी वर येणार आणि तुमच्याविषयी म्हणजे मी स्पीच पण करतात की ते पण एक सटायरच आहे. अगदी. सो त्याच्यामुळे लोक बोलत असतात. म्हणजे मी पण ते इन्स्टावर टाकत, फक्त ते इन्स्टा युट्यूबवर टाकत नाहीत. आणि म्हणून तू आत्ताही बोललेला नाहीयेस काही. मी मत देतो. तू मतदान करतोस? करतो. व्हेरी गुड. पुस्तकं वाचतोस? कमी, आता कमी झालंय. का बरं? आधी खूप वाचायचो, पण वेळ नाही मिळत आता. नाही असं असतं, फ्री असतं तसं नाही, असं नाही. पण इतकं नाही वाचन होत, पण वाचायला पाहिजे आम्हाला. मग तुझी सध्या जी कॉमेडी तू करतोस ती इन्स्पायर कुठून होते? खरं सांगायचं तर अनुभवात नव्हते. खरं सांगायचं तर ऑब्झर्वेशन मधनं होते. म्हणजे तुम्ही कुठलंही घराबाहेर पडल्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी दिसतच, ज्याची एक कॉमेडी होतेच. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण मगाशी बोललो की ट्रॅफिक हा तर आता सगळ्यांना, म्हणजे कोणाच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. बरोबर. तर त्याच्याविषयी मला असं वाटतं की आता जे रॉंग वेनी लोक येतात एवढे, तर त्याच्याविषयी मी एक असाच विचार करत होतो की अरे आता आम्ही एक सरळ रोडनी जात असतो आपण, आणि अशी लोक असतात की जी दरवेळेला रॉंग वेनी येत असतात. तर एके दिवशी मी एका माणसाला पाहिलं आणि त्याला थांबवलं की म्हणलं, मित्रा आज तुझी 17वी वेळ आहे जेव्हा मी तुला रॉंग वेनी येताना पाहिलं. तो म्हणला की 4च दिवस दे फक्त, 21व्या दिवशी जेव्हा मला सवय होईल तेव्हा वाटणारच नाही की हा रॉंग वे. मला असं वाटेल की मी सरळ चाललोय.
सो त्याच्यामुळे आता रिक्षावाले, अजून खूप माणसं आपल्या आजूबाजूला असतात की जी तुम्हाला विनोद देऊन, म्हणजे चहा पिताना लोक जे बोलतात, लोक आता कॉर्पोरेट मध्ये काम करतात, जे खाली चहाला भेटल्यानंतर त्यांच्या वरच्याच कंपनीबद्दलचं जे काही सुरू असतं चाललेलं असतं. आपण ऑफकोर्स कॉर्पोरेट कंपनीत नसतो, पण चहा पिताना तिथं तर असतो. त्याच्यामुळे ते एकंदर कानावर पडतं. असे खूप विषय आहेत, घराघरात विषय आहेत, नातेवाईकांमध्ये विषय आहेत. आता मी स्वतः बीकॉम केलंय, सो हाच एक मोठा विषय आहे बरोबर की ज्याच्यावरनं कॉमेडी होऊ शकते. राईट. सध्या कोणता विषय फिरतोय डोक्यात? सध्या नाही, आत्ता मी येताना असा एक विचार करत होतो की जो माझा किडनॅपिंगचा जो विषय आहे स्वतःच्या, आणि त्याच्यावरनं मी एक फक्त मला असं वाटतं की आत्ताची जी पिढी आहे, जी चालू आहे पिढी, म्हणजे पिढी चालू आहे की सुरू असलेली पिढी? सुरू असलेली, म्हणजे जे जेनझीज आहेत. सो मला, आणि मी स्वतः 90s किड्स आहे, म्हणजे आता माझं झालंय, आता संपलंय झालंय. हा, मी आता सगळ्यांच संपलंय, कोणी मान्य करू न करू, सगळ्यांचं संपलंय. सो मी त्यांच्याविषयी विचार करतो की ते काय आता विचार करत असतील ओव्हरऑल जगताना, आणि काय करत असतील ते. सो मी याच्यात पण एक बोलतो की ऑफकोर्स मी जेव्हा मला असं वाटतं की आता यांच्यातला एक कॉन्टेंट शोधायचा आहे, कारण ते मे बी घेणार नाही त्याचं 90s किड्स म्हणून मला, सो मी दाढी काढून त्यांच्या ग्रुपमध्ये तर सामील होऊ शकतो. सो मी त्यांच्याबद्दलच्या ज्या कॉन्सेप्ट येतात, त्या सिच्युएशनशिप असेल, बेंचिंग असेल, आणि अजून जे काही एक्सेट्रा असतील, सो त्याच्याविषयी जाणून घेतो, त्याच्याविषयी माझी मतं काहीतरी बनवतो छान. अच्छा. कारण मी अतिशय अगदी एक कुछ होता है, कभी खुशी कभी गम वाला माणूस आहे. भागवान वाला तर प्यार एक ही बार होता है टाइप्स. प्यार एक ही बार होता है, एकीशी. सो त्याच्यामुळे तो एक विषय जरा आता खूप आरती डोक्यात आहे की आता, आणि मला ती खूप मजेशीर वाटतं, म्हणजे ऍज अ 90s किड्स म्हणून माझा पण जो विषय आहे थोडक्यात, तो पण असा आहे की 90s किड्सचं जे आता जगणं आहे, म्हणजे आपण बघितलं तर मोबाईल जेव्हा येत होते जस्ट, तेव्हा जन्माला आलेली पिढी आहे, जेव्हा इंटरनेट आला 95 आणि या साईडला सॉर्ट ऑफ, आणि आता जेव्हा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि प्रत्येकाच्या, आता आई पण घरी आता तिने मला सांगितलंय की यांना डीएम करायचंय, कारण हे डेकोरेशन आपल्याला इंदोर वरनं मागवायचं. सो ती पण एक घुसलेली असते त्यात. सो ही एक पिढी म्हणून आता वरच्या पिढीशी डील करणं, की ज्यांना मोबाईल वापरताही येत नाही, आणि त्यांना पण समजावणं, आणि खालची जी पिढी आहे की त्यांना थोडा मोबाईल कमी वापरा असं सांगणं, याच्यामध्ये आपण जे अडकलेलो आहोत. म्हणजे खूपच बेसिक ह्याच्यात सांगायचं झालं तर आता आपण हा एक पिरियड पाहतोय की जो माहेरची साडी टू गुलाबी साडीवाला जो एक पिरियड आहे आपल्याला, हा जो एक पिरियड आहे, किंवा वादळ वाटते आपला मराठी बिग बॉस वाला जो एक पिरियड आहे, तो बघताना एक काय वाटतंय ह्याच्याविषयी, त्याच्याविषयीचा एक अख्खा माझा स्टँडअपची स्क्रिप्ट आहेत. तो एक असा जनरेशन गॅप जी खरं तर भरून काढायची, ज्याच्यात नाही जमते असं एक. त्या दोन जनरेशन मध्ये आपला जनरेशनल ट्रॉमा होतोय. ट्रॉमा. बरं, मला आता ऑन अ सिरियस नोट, म्हणजे जितकं सिरियस तुला पॉसिबल असेल, ऑन अ सिरियस नोट, की प्रेमाची व्याख्या ही तुझ्यासाठी काय? सिरियसली सांगायचं तर मला असं वाटतं की ते मे बी एकदाच नाही होणार खरं तर, पण मला असं वाटतं की ते मनापासूनच असावं. अच्छा. ते स्वाईप वालं नसावं कुठल्याही बाबतीत. ते असावं, त्याचा नीट विचार करावा, ते टिकावं, आणि त्याचं पुढे जाऊन जे छान व्हावं ते व्हावं. त्याच्यात काही लोकांचे पटलं नाही पटलं, तो त्यांचा वेगळा विषय. पण मला असं वाटतं की ते त्याकडे खूप सिरियस पद्धतीने बघितलं पाहिजे, आणि प्रेम केलं पाहिजे, या मताचा मी आहे. सो मला सांग निनाद, की इंडिया फिल्म प्रोजेक्ट हे जे आहे IFP, इट्स अ व्हेरी बिग ब्रँड, आणि त्यांनी जी स्टँडअपची कॉम्पिटिशन घेतलेली होती त्याच्यामध्ये तू जिंकला होतास. येस, राईट. सो सगळ्यात आधी तर आम्हाला ती कॉम्पिटिशन काय होती हे पण सांग, कारण अनेकांना हे माहिती नाहीये, आणि मग ते जिंकल्यामुळे तुझ्या आयुष्यात काय बदल घडला ते सांग. या, सो इट्स अ बिग कॉम्पिटिशन, आणि त्याच्यात वेगवेगळ्या टाइप्सच्या स्पर्धा होतात. ओके. सो त्याच्यात त्यांनी, म्हणजे पहिलंच वर्ष होतं त्यांचं, आय थिंक, की त्यांनी स्टँडअप कॉमेडीची कॉम्पिटिशन घेतलेली.
ती हिंदीत होते हम्म. आणि त्याच्यात काहीतरी 800 पार्टिसिपंट्स होते की ज्यांनी वाव. भाग घेतला होता. हं. त्यातले 10 सिलेक्ट केले आणि त्याच्यात मी होतो आणि मग मी पहिला आलो त्याच्यात. हम्म. ज्याच्यात मी एक इलेक्ट्रिक व्हेकलचा एक छान सेट बनवला होता. बर. आणि ते खूपच असं होतं की ओ याच्याबद्दल कळलंय, त्याच्यात एक एंट्री टाकून देऊ असं, कारण मी कधी हिंदी केलं नव्हतं. मी Right. पहिल्यांदाच हिंदी परफॉर्म करणार होतो. Correct. सो एक 10 मिनिटाचं वगैरे परफॉर्म केलं आणि त्याच्यात पहिलं आलो. सो तिकडे असं झालं की वाव मज्जा आली वगैरे आणि एक ट्रॉफी मिळाली छान हातात. आणि असं आलं की ओ आता शिवनेरीचे पैसे आपल्याला परत द्यायचे जे, पुण्याला जायला लागतील आपल्याला. सो ते आठवलं हं. आणि मग घरी आलो. मग घरी काही नातेवाईकांना सांगण्यात छान गेले दिवस काही. आणि मग असं एक 8व्या दिवशी वगैरे एक मला मेल आला IFP कडनं बर. की ह्याला एक स्पॉन्सरर होता तुमच्या कॉम्पिटिशन ज्यात तुम्ही जिंकलायत त्याला, हं. आणि त्याच्यात जे पहिले आलेत त्यांना काही प्राइजेस तुमच्या घरी येतील. ओके. तर मी एक मस्त मेल वाचला खाली आणि त्याची प्राइजेस अशी होती की एक टीव्ही, ओ हो. एक स्पीकर जो एवढा मोठा आहे आणि एक AC. बर. इलेक्ट्रॉनिक्स सगळं. सो इलेक्ट्रॉनिक्स. हं. सो त्याच्यामुळे मला असं वाटलं की आहा, म्हणजे ज्या शिवनेरीतल्या AC साठी आपण फक्त आलो होतो थोडे एक्स्ट्रा पैसे देऊन, तो आपल्याला घरी मिळाला. हं. आणि मग त्याने खूपच फरक पडला. मुळात मला खूप कॉन्फिडन्स आला, कारण मी पहिल्यांदा एवढ्या म्हणजे जसं आपण म्हणतो की, आणि ती जी स्पर्धा होती त्याच्यामुळे मला अजून एका हिंदीच्या फेस्टिवलमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. बेदांट वाव. नावाचं एक फेस्टिवल होतं. ओके. सो त्यांच्या फेस्टिवलमध्ये मी परफॉर्म केलं जिथे सगळे हिंदी स्टँडअप कॉमेडियन्स परफॉर्म करणार होते. राईट. सो त्याच्यामध्ये माझा एक स्लॉट होता आणि तिथे पण अशीच एक 3-4 हजार लोक होती. वाव. आणि त्यात मी हिंदी जे मी कधी केलं नव्हतं. मी इनफॅक्ट आय वॉज कमिंग टू दॅट, पण आय थॉट तुझं होऊ दे की पुण्यातल्या माणसानी हिंदीमध्ये स्टँडअप करणं. म्हणजे पुण्यातला माणूस जाऊन हिंदीमध्ये फक्त बोलला तरी ते स्टँडअप होत असतं. सो तू नेमकं कसं मेहनत कशी घेतलीस याच्यावर? डिड यू वर्क ऑन युअर हिंदी, का तू जसा बोलतोस तसाच बोललास? मी जसं बोलतो तसं बोललो, पण माझी हिंदी बरी होती. अच्छा. कारण मी हिंदी नाटक केलं हा. होतं. आयटम हा. नावाचं एक नाटक केलं होतं. ओके. त्याच्यानंतर मी माझा एक स्वतःचा ऍक्टिंगचा एक सोलो बसवला होता 1.25 तासाचा. तो अख्खा हिंदीत होता. सो त्याच्यामुळे असं बोलण्यात हिंदी नसलं तरी एक माहितीतलं हिंदी होतं. ओके. त्याच्यामुळे पण ते ठरलं होतं, म्हणजे एक गाडी जर कुठं ओढली तर ती धडकणारच. एक वाक्य गेलं तर गेलं. So, त्याच्यामुळे त्याची नीट तालीम झाली होती आणि ओके. मग ते जाऊन परफॉर्म झालं होतं. वा. व्हेरी सो इट्स व्हेरी गुड आणि व्हेरी कॉन्फिडन्स देणारी ती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. राईट. म्हणजे त्याची काही अशी स्पर्धा आणि हे नसतं. सो त्याच्यामुळे मग आम्ही नंतर महाराष्ट्र कल्चरल सेंटर नावाची संस्था आहे पुण्यात. सो त्यांनी एक 2 वर्ष स्टँडअप कॉमेडीची कॉम्पिटिशन घेतली, जी मी जिथे माझा एक मोठा पार्ट होता, जी मी ऑर्गनाईज करायला त्यांना मदत करत होतो क्रिएटिव्हली असं. सो मग तिथे पण परफॉर्म करताना वेगवेगळी लोक यायची. सो मी त्या स्पर्धा ओपन करून द्यायचो लोकांना चार्ज करण्यासाठी आणि हे. सो त्याच्यामुळे खूपच कॉन्फिडन्स मेन वाढला आणि वेगवेगळी लोक कळली. करेक्ट. वेगवेगळा ऑडियन्स कळला. सो तू म्हणालास की आता तू त्या कॉम्पिटिशन मध्ये पण ओपनिंग करून द्यायचास, आणि ह्याच्या आधी पण आपण बोललो की ओपनिंग करणं हे जास्त अवघड असतं. राईट. सो आतापर्यंत तू मंदार भिडे, सारंग साठे आणि अनिश गोरेगावकर यांच्यासाठी तू ओपनिंग केलेलं आहेस. सो ह्या प्रत्येकाची आपापली स्टाईल आहे. करेक्ट. स्टँडअपची. तर ह्या प्रत्येकासाठी ओपनिंग करताना तुझे विनोद असतात किंवा तू जे बोलणार आहेस ते तू कसं बदलत जातोस किंवा कसं ते टेलर करत जातोस त्यांच्या ह्यानी? आता असं आहे की प्रत्येकाचा ऑडियन्स तर वेगवेगळा आहे, पण मी लिहिलेले जोक तर सेम आहेत. तर मला असं वाटतं की ती परत मग तेच म्हणलं की पहिली 2 मिनिटं खूप महत्वाची असतात, जेव्हा, कारण आता मंदारचा जो ऑडियन्स आहे तो लिहितो पण फॅमिली फ्रेंडली शो आहे. बरोबर. सो तिथे सगळे लहान मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत सगळे येणार. तर त्या सगळ्यांना पहिल्यांदा बघायला लागतं की ओके काय माणसं आहेत आज आलेली, कुठल्या बॅकग्राऊंडची माहित नसलं तरी कळतं बघून की कशी आहेत. सो त्याच्यानुसार तुम्ही तुमचे हळूहळू जोक बदलत जाणं. आता ऑफकोर्स मी त्यांचे पण सेट बघतो, त्यामुळे मला एक अंदाज आलाय की ओके ह्यांचा ऑडियन्स काय पद्धतीचा असू शकतो. सो त्यांच्यासाठी मी नक्की नवीन लिहितो. सो फॉर एक्झाम्पल आता जर अनिशचा शो करायचा असेल तर अनिश स्वतः मुंबईचा आहे
आणि तो असं ऑडियन्स इंटरॅक्शन खूप करतो. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओके, आपण पण हळूहळू थोडंसं जरा लोकांना चार्ज करायला पाहिजे, त्याच्यात आपले काही विनोद टाकून बघितले पाहिजे की हे कसे वर्क होत आहेत, जेणेकरून त्याला पण त्याचा पुढे जाऊन फायदा होणार आहे. कारण त्याच्यासाठी पण मी ट्रायल आहे, बरोबर, की माझ्या कुठल्या जोकवर हसतायत हे पण त्याला समजणार आहे. सो त्याच्यासाठी आपण खूप मूड त्याप्रमाणे कारण तो आल्यानंतर परत त्याच्याकडे ती जबाबदारी नसली पाहिजे असं मला वाटतं. सारंग साठी पण तेच की पुणे ओरिएंटेड काही जोक्स असतील, मराठी माणसाचे काही जोक्स असतील, मराठी शाळेचे काही जोक्स असतील. सो ते प्रत्येक काय पद्धतीने त्याचा विनोद आहे ते बघून त्याच्यासाठी एक आपली छोटीशी, आपण एक सॅक तर लावतोच, पण एक छोटी बॅग साईडला अडकवतो ना, तशी ती छोटी बॅग नेहमी प्रत्येक वेळेला असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मग सिंहगड चढायचा का हरिश्चंद्रगड चढायचा याच्याप्रमाणे त्याच्यानुसार आपण आपलं बदलायचं. किती रोपवेनीच जायचंय तर मग सॉर्टेड आहे. पण मजा आहे. म्हणजे पुणे मुंबईचा पण ऑडियन्स वेगळा आहे. सो मुंबईच्या लोकांना मी पुण्यातल्या पेठांमधले जोक आत्ता सांगायला लागलो तर ते ऐकतील, पण आधी त्यांना त्यांच्या इथलं वॉर्मअप हे सांगितलं. म्हणजे आपण आता मी इकडे करत असताना असं होतं की मेट्रो विषयी मी बोलायचो की मी जेव्हा आपल्याकडे ते एक असं होतं की 2दा-3दा ओपनिंग त्याचं होतंय. सो तेव्हा मी गेलेलो की पण क्रिएटिव्ह माणसं आहेत पुण्यात. कारण मी एका मित्राकडे गेलेलो जो नळस्टॉपच्या इथे राहतो, तिथनं मागणं मेट्रो जायची. तर मी त्याकडे गेलो, म्हणलं अरे गणपती कुठे आहे तुझा हॉलमध्ये बसवणारा? तो म्हणला नाही आत आहे. म्हणलं आत गेलो बेडरूम मध्ये, तिथंही नव्हता. बाल्कनीत गेलो, तर बाल्कनीत बघितला तर तिथं गणपती बसवला होता. म्हणलं काय रे एवढा साधा देखावा यावेळेला? तो म्हणला नाही थांबणार. त्याने घड्याळाकडे बघितलं, तेवढे मेट्रो खिडकीनं पास झाली. मला 4,000 कोटीचा देखावा आहे आपला यावर्षी. सो त्याच्यामुळे पुण्यात हे बोलू शकतं पटकन, कारण ती मेंटॅलिटी आहे अशी. सो मुंबईत तेव्हा मी हे करायचो की आमच्या पुण्यात तर आत्ता मेट्रो बांधली, पण मुंबईत ती खूप आधीपासूनच आधी मुंबईत झाली आहे. कारण 2014 पासून करेक्ट, कारण पाणी खाली साठलंच तर वरनं घरी जायला ऍटलीस्ट काहीतरी पाहिजे. सो त्याचं एक प्लॅनिंग असू शकतं. सो तिथले काही विनोद ते तिथले असू शकतात, तिथले काही आहेत. नंतर आपले आणायचंच आपलं एक मोठं पोतं. करेक्ट. पण एक छोटी सॅक आधी मांडली तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. बरं. आणि तू मराठी वेब सिरीज मध्ये पण काम केलेलं आहे, राईट? आय थिंक शांतीत क्रांतीमध्ये होतास का तू? शांतीत क्रांतीमध्ये मी काम केलंय, जी भाडीपचीच वेब सिरीज आहे. आणि पेटपुराण नावाच्या वेब सिरीज मध्ये मी काम केलंय, जी सगळी कुत्र आणि मांजर यांच्या एकंदर. सो मराठी वेब सिरीज आता सडनली परत गायब झाल्यासारख्या झाल्यात थोड्याफार, राईट? सो काय, व्हॉट सीम्स टू बी द प्रॉब्लेम? परत ते डिमांड सप्लाय सारखेच आहे. ऑडियन्स येत नाही तोपर्यंत हे बनवणार नाहीत, हे बनवणार नाहीत तोपर्यंत ऑडियन्स येणार नाही. कारण जेव्हा शांतीत क्रांती पण आली तेव्हा खूप लोकांनी आता खूप लोक सांगतात की अरे तुम्हाला त्याच्यात पाहिलं होतं. म्हणजे हा खूप फनी किस्सा आहे. पण मी थोडा मध्ये आजारी असताना MRI करायला गेलो होतो. तर MRIच्या लाईनीत उभा असताना जो आतला एक माणूस होता तो बाहेर आला मागणं. तो म्हणला अरे तुम्ही शांतीत क्रांतीमध्ये होतात ना? म्हणलं हो. मला एक फोटो घेऊयात का? सो MRIच्या लाईनीत मी एकतर असा एक छान फोटो काढला आणि मी पुढे गेलो तर बिल बनवताना त्यानं एक कमी बनवलं थोडं. तर मी म्हटलं की अरे ह्याचे तर खरं तर जास्ती होतात, त्या कॅल्क्युलेशन मी पैसे घेऊन आलो होतो. म्हणला नाही तुम्ही त्याच्यात बघितलं त्यामुळे MRI. तर मला असं वाटलं की वाव, म्हणजे MRI करण्यामध्ये ज्याला डिस्काउंट मिळाला आज, ती वेब सिरीज किती लोकांनी बघितली असेल. ऑफकोर्स. किंवा पेटपुराण बद्दल पण खूप लोक बोलतात की जे जास्ती खरं तर डॉग लव्हर आणि अशी जी लोक आहेत तर ते खूप असे त्यांचे लहान मुलं घेऊन येतात, अरे हा तो होता बघ ज्याने कुत्र्याला. आणि मी तर पहिला फेस कुत्र्याला केला होतो की डॉबरमॅन होता. आणि मी खरं सांगा मी कुत्र्याला घाबरायचो, अजूनही घाबरतो बाहेरच्या. पण त्यात पण असा एक सीन होता की मी त्याला वाचवतो एका डॉबरमॅनला. आय थिंक डॉबरमॅन तो उंचच ना, राईट. तर त्याला मी वाचवतो आणि मी आमच्या टेम्पोत मागं त्याला बसवतो आणि मी त्याला घेऊन जातो. तर कॅमेरा तर असा लागलेला सरळ जाऊन लेफ्ट वळायला, तर इथपर्यंत तर सगळे माझ्या बरोबर होते टीम म्हणून. पण अशा टेम्पोत मी आणि फक्त तो कुत्रा एवढेच होतो. आणि इकडनं सरळ गेल्यानंतर लेफ्ट वळल्यानंतर मला झालं की ओ
पुढे एक जण चालवतोय ते ठीक आहे, पण आता हा कोणी नाहीये या कुत्र्याशिवाय, तर ह्या टेम्पोत तो आणि मी आहे एवढेच. तेव्हा माझी ऍक्च्युअली भीती गेली. आणि काही दिवसांनी परत त्याचं शूट जेव्हा लागलं तेव्हा तो कुत्रा पण तिथे आला होता. आणि मी तेव्हा तिथे गेल्यानंतर तो कुत्रा उठून माझ्यापर्यंत आला आणि तो म्हणला की यांनी मला ओळखलं वगैरे असं. वा. असं एक त्यामुळे मला असं एक छान वाटलं. पण इट्स व्हेरी गुड वेब सिरीज. आणि आता मला असं वाटतं की करते तो वेब सिरीज, नाही असं नाही, पण त्याची जेवढी संख्या होती तेवढी नाहीये. नाही मे बी त्याच्यात लोकांना त्याच्यातनं रिटर्न्स नसतील आणि त्याच्यात मॉनिटायझेशन नसेल, कॉर्पोरेट थिंग आली त्याच्यात की त्याचं एक हो बदल त्याची कला हळूहळू कमी व्हायला लागते. खरंय. खरंय. सो मला आता सांग की भाडीपा म्हणजे मराठी एंटरटेनमेंट आणि ती या पद्धतीने आणणं, म्हणजे जी आपण कट्ट्यावर बसून बोलतो ती भाषा एखाद्या कलाकृतीतून आणणं, ही हे पहिल्यांदा भाडीपाने आणलं आपल्याकडे. तर ज्या वेळेला भाडीपा आता अनेक अजून वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतोय, तर तुला कुठे जाताना दिसतेय ही एंटरटेनमेंट? कारण त्यांनी जे मध्यंतरी कांदे पोह्यांचा एक कार्यक्रम केलेला होता तो त्यांना डिस्कंटिन्यू त्यांनी केला, राईट. आणि आता त्यांनी परत आई आणि मीची सिरीज सुरू केली आहे वगैरे. सो थोडंसं दे आर ऑन अ बॅकफूट असं मला जाणवतं. पण आता इव्हन सिनेमा ते रिलीज करतायत ऑन युट्यूब. सो कुठे चाललंय हे सगळं असं तुला वाटतं? मला असं वाटतं की एक तर प्रत्येकाचा चॉईस आहे की काय मत मांडायचं आणि काय करायचं ते. मला असं वाटतं की काही ऑडियन्ससाठी ते मजेशीर असूच शकतं. जे म्हणजे त्याचे लाईव्ह शोज होऊ शकतात जे ज्यांना जे चॉईसने तिथे येऊन बघू शकतात. माझं त्याला काही अजिबातच विरोध नाहीये. म्हणजे ते बघणारी लोक आहेत. म्हणजे हिंदीत वगैरे तर लेट नाईट शोज होतात ज्याच्यात ऍडल्ट असं नाव देऊन त्याचे शोज होतात आणि त्याला पण ऑडियन्स असतो बघायला. बरोबर. मला असं वाटतं की हा त्यांचा चॉईस आहे की त्यांनी आता काय टाकावं किंवा काय हे करू नये. आणि मला असं वाटलं की ते एकतर हिंदीत पण जे प्रकरण झालं ते पण अचानक इकडे म्हणजे त्याचा एक मोठा इम्पॅक्ट पडला. आणि त्याच्यात मे बी हे काही दिवसांनी आलं असतं तर त्याचा तेवढं जो मोठा सिनारिओ झाला तो मे बी झालाही नसता. किंवा ते ते मे बी अख्खं बघितलं नसेल, काही लोकांनी कमेंट मारल्या असतील. सो ते त्याच्यामुळे मी मगाशी म्हणलं तसं की ते त्याची भीती आहे का तर आहे, नाही असं अजिबात नाही, पण त्याच्यावर मार्ग आपल्यालाच काढायला लागेल. हो बरोबर बरोबर. आणि ते अजूनही सुरू राहूच शकतं पुढे. राईट राईट. सो तुला असा एखादा फीडबॅक किंवा अशी एखादी कमेंट आली आहे का रे की ज्याने तू एकदम विचारमग्न झालायस किंवा तुला एक अचीवमेंट म्हणजे समथिंग डिफरंट की तुला एक अचीवमेंटचं फिलिंग आलंय किंवा अरे आय अचीव्ड दिस, मी हे करू शकलो, किंवा अरे बापरे ही काय कमेंट आली, आता मी काय करू, असं झालं? दोन प्रसंग आहेत. एक प्रसंग असा आहे की एक प्रायव्हेट शो होता ज्याच्यात आजी आजोबांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस होता. बर. त्याच्यात मी आणि माझा एक मित्र परफॉर्म करणार होतो. म्हणजे जर प्रेक्षकांचं वय बघितलं तर ते सगळं 70च्या एक वरचं होतं. आणि त्यांचे जे USA मधनं आलेले त्यांची मुलं होती, त्यांनी तो एक स्टँडअप कॉमेडी नवीन फॉर्मॅट आहे असं म्हणून समोर ठेवला होता. आणि एका मंगल कार्यालयाच्या छान बॅकग्राऊंड वरती एक स्टँडअप सुरू होता. तर पहिल्यांदा आणि मला एक लक्षात आलं की ओके, इथे असं फक्त मी बोलून जोक मारून तर काही होणार नाहीये. बरोबर. कारण आता सगळे एक छान ह्याच्यात बसलेत आणि मस्त, म्हणजे सगळे आजोबा एका लाईनीत बसलेत, आज्या एका लाईनीत बसल्यात. मी म्हणलं की नाही आपण ह्यांच्याशी गप्पा मारूयात काहीतरी, म्हणून मी उतरून डायरेक्ट आजोबांकडे गेलो आणि मी आजोबांना विचारलं की काय वाटतं तुम्हाला आजींबद्दल, त्यांची एक अशी काहीतरी ज्याच्यावर काहीतरी विनोद निर्माण होईल की ही सवय तुम्हाला त्यांची नाही आवडली. तर त्यांनी असं केलं की नाही तिच्यामुळे खरं तर सगळं टिकलं. तर मला झालं शिट, ओके. मी म्हणलं ओके आजींना ट्राय करू. आजीकडे गेलो, आजी पण सेम म्हणल्या. त्या म्हणल्या की यांच्यामुळे मी आहे आणि संसार त्याच्यामुळे सुरू राहिला. म्हणलं ओके. आणि मग आम्ही आमचं पुढे परफॉर्म करत राहिलो. पुण्याचे जोक्स असतील, आजी आजोबांवरचे छोटे छोटे असतील. त्यांनी कारण बघायला गेलं तर सगळे पुरुष
सगळे उभ्या लाईनीचे कपडे घालून आडव्या लाईनीचे आणि आज्या सगळ्या मस्त दिसत होतं की 2 दिवस आधी प्लॅनिंग केले की कुठली साडी नेसायची आणि पुरुष आधी अर्धा आधी बनियन शोधत असतील वगैरे असे अशा पद्धतीतच सगळे आले होते. ह्याच्यावर एक मस्त विनोद झाले आणि असं वाटलं की इथनं निघा आता आता इथनं जायला पाहिजे. तर आम्ही निघायला लागलो आणि मग त्यांच्यातली मुलं असेल की अरे जेवून म्हणलं नको 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 जेवायला नको, अरे जेवायला आता नको म्हटलं. तर तेवढ्यात एक आजोबा आमच्यापाशी आले आणि ते खूप असे सिनियर, खूप जास्ती त्यांचं वय होतं. आय थिंक ते 80-82 वगैरे असेल. त्यांनी असं हात जोडून आम्हाला हे केलं की खूप छान मनोरंजन केलं तुम्ही आमचं. म्हणजे हे हसले नसतील एवढे, पण आता तेवढी हसण्याची ताकद नाहीये कुणाच्यात. पण त्यांना छान वाटलं. मी बोललो 1-2 मुलांशी, धन्यवाद. चला जेवायला. वर जाऊन मस्त पुरणपोळी आणि खाऊन आम्ही मस्त निघालो. त्यामुळे प्रत्येक वयाचा वेगवेगळा ऑडियन्स असतो. आणि दुसरा आता परवाच्या शो मध्येच एक झालं की जेव्हा एक मुलगी आलेली, मुलगा आणि मुलगी आणि त्यांचे आई वडील आलेले, की जी मुलं जेनझी होती आणि आई वडील असे छान त्यांनी त्यांना दाखवायला आणलेलं की काय असतं मराठी स्टँडअप शोज असं. सो त्यांनी खूप असं मज्जा केली की अरे आम्हाला आवडलं वगैरे. आणि मुलं अशी होती की ओके ठीक आहे चालू आहे यांचं काहीतरी असं. पण नंतर शेवटी ते फोटो देताना मग छान आले असं. तेव्हा असं वाटलं की जाताना एक कोणीतरी असं सांगून गेलं ना की छान वाटलं आम्हाला. आणि खूप म्हणजे मजा हीच येते की वेगवेगळ्या प्रोफेशनची माणसं येतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची माणसं येतात. म्हणजे पॅथॉलॉजी चालवणारे येतात लोक, त्याच्यानंतर एखाद्याचा तेलाचाच व्यापार आहे, अशी वेगवेगळी, एखादं जिम चालू, अशी एक मजेशीर माणसं वेगवेगळ्या विचारांची एकत्र येऊन बसतात त्यांच्याशी गप्पा मारायला. आणि ते जेव्हा नंतर सांगतात जाताना की आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही नक्की अजून 4 लोकांना सांगू. कारण आम्ही पण प्रत्येक शोच्या नंतर अनाऊन्स करतो की आमचा शो असं नाही, पण मराठी स्टँडअप कॉमेडी बघा, तुम्ही ती बघितली आमचं आवडलं तर अजून 4 लोकांचा बघा, जेणेकरून अजून प्रेक्षक वाढत जातील आणि मराठी पाऊल पुढे खूप पावलं पुढे पडून शोज नाही येत, पायवाट मोठी तयार होईल असं. ओके. पण मग आता एवढ्या वेगवेगळ्या वयोगटातले, एवढ्या वेगवेगळ्या आपण म्हणूयात व्यवसायातले, बॅकग्राऊंड मधले माणसं येतात शोला, तुला भेटतात, तुझ्याशी बोलतात. तर एक आपला ऑब्झर्वेशनचा ट्रॅक सुरूच असतो ना. सो या सगळ्यांमध्ये एक कॉमन पॉइंट काय आहे असं तुला वाटतं? की सगळ्यांना हसायचंय. ओके, राईट. सगळे हसायला आलेत आणि तुम्ही त्यांना एकदा तुमच्यात आणलत ना की ते तुमचे होऊन जातात. म्हणजे बीकॉम वरनं जोक मारला तर खूप लोकांना कळतो, बीकॉम असणाऱ्यांनाही कळतो आणि नसणाऱ्यांनाही कळतो. आणि ते जेव्हा असे छान, कारण मला आत्ता जो एक रिसेंट शो झाला, तो शो आम्ही करतो नळस्टॉपच्या इथे, नळस्टॉपच्या एरियात. बरोबर. आणि मी खूप लोकांना असं गप्पा मारताना विचारतो की तुम्ही कुठं आलाय, तर काही लोक हिंदवडीवरून आली होती, काही पिंपरी चिंचवडवरून आली होती, काही तळेगाववरून आली होती. तर तेव्हा असं वाटतं की शिट, आपण ही जबाबदारी पण आहे की ती काहीतरी एक त्यांच्या आयुष्यातली कमवलेली एक छोटी अमाऊंट जी काही असेल, ते पैसे देतात तुम्हाला, त्याहीपेक्षा वेळ देतात, एफर्ट्स घेऊन येतात, ते एफर्ट्स घेऊन बाहेर पडून तुमच्यासाठी म्हणून इथे येतात की तुम्ही त्यांना काहीतरी 1-2 तास त्यांचं मनोरंजन कराल, त्यांना हसवाल आणि त्यांचं जे काही आयुष्याचे एक थोडेसे प्रॉब्लेम्स चालू असतील, काही दुःख चालू असतील, ते काही क्षणासाठी तरी बाजूला राहतील. तेवढं त्यांना देऊ शकलो आपण तर मला असं वाटतं की एक शांत झोप लागण्याचे प्रसंग आहेत. ओके. त्यामुळे अशी खूप लोक, म्हणजे आज्यांच्या वयापासून सगळे लोक येऊन जे असं छान म्हणतात ना की छान हसवलं ना, मज्जा आली आम्हाला, बस. ओके. सो आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येतोय, ज्याचं नाव आहे सनवीव, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सो आता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं की तुला ज्या व्यक्तीला पत्र लिहायचंय त्या व्यक्तीला लिही, मग ती व्यक्ती हयात असेल नसेल, आत्ताची असेल, मागच्या काळातली असेल, पुढे येणारी असेल, जी कोणी असेल, तर तू कोणाला पत्र लिहिशील आणि काय लिहिशील? मला असं वाटतं की मी 2 पत्र लिहीन खरं तर. ओके.
एक माझ्या आई वडिलांना लिहीन की ज्यांनी मला वयाने खूप मोठं केलं आणि माझ्या मागे खूप प्रत्येक वेळेला उभे राहत, आत्ताही उभे आहेत, की जे म्हणा तुला पाहिजे ते कर, नाटक कर, सिनेमा कर, स्टँडअप कर. म्हणजे जी कला हळूहळू बदलत गेली त्याच्यानुसार तेही हळूहळू बदलत गेली, की अरे अच्छा इथे पण आहे. असं त्यांना मला एकतर असं पत्र पाठवावं वाटेल की थँक्यू, की तुम्ही होतात म्हणून आता मी आहे आणि तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि आपण पुढे असंच मजा करत राहू. आणि दुसरं मला महत्वाचं वाटतं की जे मी माझ्या शाळेतल्या सरांना खरं तर सगळ्यात म्हणजे अख्ख्या शाळेलाच लिहायला पाहिजे खरं तर, की ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मी एकदा शाळेत दहीहंडीला ऑफकोर्स कृष्ण बनलो होतो. तर जे बाहेर वडापाव विकणाऱ्या ज्या बाई असतात त्या हळूहळू मला किसना किसना म्हणायला लागल्या. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझे जे सर आहेत सातपुते सर, त्यांना मला ते पत्र लिहावंसं वाटेल, की मुळात ज्यांनी मला स्टेजवरती उभं करून माझ्यातल्या न्यूनगंड येऊनच नाही दिला, मारला असंही नाही म्हणणार, येऊनच नाही दिला त्यांनी. खरंय. आणि त्यामुळे ते खूप त्यांना खूप पत्र लिहायला लागतील खरं तर त्यांना असेल तर, कारण मी त्यांच्यावर लहानपणापासून आतापर्यंत खूप काम करतोय, आत्ता पण करतोय. आत्ता त्यांनी एक आणि त्यांच्याबद्दल तर मला असं वाटतं की ते आत्ता ते स्वतः वर्कशॉप करतायत नाटकांची वेगवेगळी, जिथे आम्ही असं आता पायाचं काय होतंय माहित नाही, ते या वयात ते सगळं करतायत. सो त्यांना एक लिहावं असं वाटतं, शाळा ही खूप महत्वाची आहे. बरोबर. ज्यांनी उभं केलं, स्टेज दिलं, ज्यांनी सपोर्ट दिला आणि ज्यांनी कॉन्फिडन्स दिला. कारण ते नसतं तर आता असं झालं असतं की शिट ही लोक आता आपल्याला चिडवणार आहेत आणि आपल्याला काहीतरी बोलणार आहेत. पण जो मुद्दाच आयुष्यात माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे जिने मला खूप पासआउट झाल्यानंतर असा एक मेसेज केला, की जी स्वतः हाईटनी थोडीशी छोटी होती. तिने मला मेसेज केलेला की अरे मी जेव्हा कलावंडात आले तेव्हा मला कळत नव्हतं की यावंसं की सो मला कळत नव्हतं की यायचं नाही यायचं काय करायचं. आणि तुझ्याकडे बघून मला असं वाटलं की जाऊयात आपण करूयात. कारण सेम विचार मी केला होता जेव्हा जायचं का नाही ते. आणि जेव्हा मी पासआउट झालो तेव्हा मी कलामंडळ हेड होतो. वाव. सो मी तिथनं पासआउट झालो. हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा आहे की ही पायरी चढायची की नाही इथपासूनचा ते लीड करायचं की ओके बजेट किती घ्यायचं हा डिसिजन घेण्यापर्यंत. त्यामुळे ह्या दोघांना मला असं वाटतं की वेगवेगळी एक छान पत्र पाठवली पाहिजे. नाईस नाईस. ओके कूल. सो निनाद तू आलास आणि तू जिंकलस म्हणजे असं की तुझ्या प्रेझेन्स मध्ये ना एक असा कम्फर्ट आहे असं मला जाणवलं. आपण कारण पहिल्यांदाच भेटतोय पण तरीही तुला बघून असं वाटतं की हा ह्याच्याशी आपण बोलू शकतो. हा म्हणजे ह्याला समजतंय आपण काय बोलतोय ते, किंवा ही विल अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल हिम. आणि त्याच्यामुळे एक असा वेगळा कम्फर्ट तयार होतो आणि आय थिंक म्हणूनच प्रेक्षकांना सुद्धा तू एकदम आपलासा वाटत असशील. सो ऑल द बेस्ट. तुला जे काही पुढे करायचं आहे एक ऍक्टर म्हणून, एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून, तुला जे काही करायचं आहे ते सगळ्यासाठी तुला खूप 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 शुभेच्छा. आणि खूप मोठा हो आणि मग अमेरिकेची एखादी टूर कर आणि मग तिथे मी पण येईन तुझ्या. ऑफकोर्स मला तर आवडेलच. मुळात मला इथे बोलवलं याच्यासाठी मी फारच असा म्हणजे खुश आहे आणि मला असं छान वाटतंय ज्याच्या नावात मनोरंजन आहे त्याच्याविषयी मुळात बोलायला मिळणं. सो इट्स व्हेरी म्हणजे शांत झोप लागण्याची गोष्ट ती लागावी असं मला वाटतं. राईट. पण ती लागेलच तुला कारण तू हसवतोच सगळ्या. गुड.